नको शुभ, मी नाही येत. मी आता आले ना तर सासूबाई परत चिडतील आणि आता रात्री अजून वाद नको आपल्या घरात. श्रावणी, मी तुझ्या सोबत आहे. आई, मी आईशी बोलतो. ऐक ना, तू ऐक माझं, मी नाही येणार आहे. अगं लवकर बाहेर ये. हे बघ इकडं कोण आलंय. तिसरा काय म्हणते आई तुला? नटमोगरी. आये तुझी नटमोगरी आले, लवकर बाहेर ये. बाई काय गये नटमोगरे, तुला एकदा सांगितल्यानं कळत नाही का ग? परत यायची कशी हिंमत झाली तुझी? परत तोंड घेऊन का आलीस तू इथे? बघ आई, तिची काय बी चूक नाहीये. उद्या सकाळपर्यंत तिच्यावर झालेले आरोप सगळे खोटे ठरणार आहेत. मी म्हणाले ना, ती निर्दोष आहे आई. ए, तुझं काय बी ऐकायचं ना, मला सांगून ठेवते मी तुला. हिला घरात घेणार नाही म्हणजे घेणार नाही. कारभारने अगं किती हट्टीपणा करशील? तुला काय काळीच नाहीये का? दयामाया उरलीच नाही का तुझ्या मनात? अगं किती त्रास देशील तिला? त्रास तिला होतोय? त्रास तर मला होतोय, माझ्या लेकीला होतोय. ते तुम्हाला दिसत नाही का? अगं पर त्यात तिचा काही दोष नाही आहे. नाही विश्वास आहे का तिच्यावरती तुमचा? वय आहे, आणि तू जे करतेस ना ते मला अजिबात पटत नाही. तुम्हाला पटो नाही पटो, मला काही घेणं देणं नाही. हिला मी घरात घेणार नाही म्हणजे नाही. पर काय माझं घर नाही का ते? बाबा थांबा, वाद नको आता. जोवर मी निर्दोष हे सिद्ध होत नाही तोपर्यंत मी घरात येणार नाही. म्हणजे जाऊ दे ना तो विषय, उगा कशाला ताणताय? घ्या की. कशाला ताणताय? तू मसने लई पुळकायला कायचा. मंत्र्यांची पोरगी ही, शेवटी राजकारणीच. नाही, कधी या बाजूनं बोलतील तर कधी त्या बाजूनं बोलतील. हिच्यावर कुठे विश्वास ठेवायचा आहे आपण? तायडे, तुझं तोंड सांभाळ ग. बोलला बायकोचा बैल बोलला. नाही बरोबर आहे, तू आमासनीच बोल रे. चांगले हा, चांगले चांगले. हे बघ तायडे, शुभ, बास बास आता. तू तरी प्लीज शांत राहा. आता मला आपल्या घरात अजून भांडणं नकोत. आणि मी शपथ घेऊन सांगते, मी माझा शब्द पाळणार. होय काय? तू शब्द पाळणार नव? मग निघ आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर. सासूबाई, मी घरात नाही आहे, पण मी अजूनही या घरची सून आहे. त्यामुळे प्लीज मी इथे बाहेर तर झोपू शकते ना. कारभारने श्रावणी, नाही मी त्या दिवशी म्हणलं तसा भावासारखा तुझ्या पाठीशी उभा आहे बरं. पण तू स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करणार? म्हणजे काही पुरावे बिरावे आहेत की काय? दाजी, तुम्ही का म्हणून एवढी चौकशी करायला लागलाय? का करायला म्हणजे तुझ्या बायकोची काळजी आहे म्हणून. अरे घरची सून आहे ना ती, वर मंत्र्याची पोर आपली जबाबदारी आहे. नाही तर राहिलं याचं करावं भलं तू. श्रावणी, भूक लागली असेल ना? सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहेस? तू थांबतस, मी तुझ्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येतो. या घरात ती राहत नाही ना व? मग ह्या घरातलं जेवण कशाला पाहिजे? आई, असं तू का वागायला लागलीस? तुझं काय चाललंय ग? मला कुणाशी वाद घालायचा नाही. तिला जर आत्ता जेवण दिलं ना तर आत्ता या क्षणापासून मी सुद्धा अन्न पाणी सोडून देणार. मग ठरवा, बायको मोठी की आई.
अगं आई, तू कशाला उगा तुझं रक्त आटवते? ह्या शुभूला बायको सोडून दुसऱ्या कोणाची किंमत तरी आहे काय? या घरात कुणाची किंमत नाही आहे चांगलं कळलं मला. श्रावणी, माझं आज ना असं काहीतरी चमचमीत खायचं मन करायलंय. आपण ना बाहेर जाऊयात, असं मिसळ, राजभाऊची भेळ किंवा पावभाजी खाऊयात. त्यामुळे अगं मी घरातलं जेवण आणाय नाही. हा चल चल. शुभू, सासूबाईंनी मला जेवण द्यायला नकार दिला ना, म्हणून बोलतस नाही सगळं. पण खरं सांगू का, मला ना भूकच नाही. हा, मला पण तशी भूक नाहीये. ए, तू उपाशी तर मी बी उपाशी. वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस तू. तू आत्ताच आजारपणातून उठलायस, त्यामुळे तू आज जा आणि नीट जेव. माझं ठीक आहे. आणि काय रे, तू आत्ता कुठे बरा झालायस आणि तू चमचमी, तेलकट, काय पावभाजी, काय मिसळ, ते सगळं खाणार होतस का? डॉक्टरांनी सांगितलंय स्वतःची काळजी घ्यायची. विसरलायस? आणि बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं म्हटलं तर आपल्याकडे काय तेवढे पैसे नाहीत. पण तुला मी उपाशी तर नाही ठेवू शकत. तू इथंच थांब, मी आलो. अरे आलो अरे पण कुठे चाललायस? आलो. शुभू, शुभू, ऐक श्रावणी, आसपास काय मिळते का बघायला गेलतो, पण काहीच मिळालं नाही. म्हणून हे 2 बिस्किट पुढे घेऊन आले. शुभू, केवढी काळजी करतोस रे माझी. तू आजारी आहेस तरी सुद्धा माझ्यासाठी सगळी धावपळ केलीस. मी माझ्या बायकोला उपाशी ठेवू? चल बिस्किट खावेत.